आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 7 मधील ओवी क्रमांक 1 ते 50. आजचा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनः पार्थयोगं युञ्जनत्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तृच्छनु. श्री भगवान म्हणतात, हे पार्था, माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेवून आणि माझा आश्रय करून योगाचे अनुष्ठान करणाऱ्या तुला जेणेकरून पूर्णत्वाने माझे संशयरहित ज्ञान होईल असा प्रकार ऐक. ज्ञानं तेहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेतः यज्ञात्वा निह भूयो न जातव्ययम्य शिष्यते. मी तुला विज्ञानासह अपरोक्ष ज्ञानाचा संपूर्णपणे उपदेश करीन. तो जाणून घेतला म्हणजे तुला आणखी काही जाणून घेणे शिल्लकच राहणार नाही. ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तो जालासी आता. श्रोते हो, ऐका. मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू आता खरोखरच योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. मग समग्रा ते जानसी ऐसे आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानसी. तळहातावर घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला तू संपूर्णपणे जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो. एथ विज्ञाने काय करावे ऐसे गेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे. येथे प्रापंचिक विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर कल्पना असेल तर तेच अगोदर समजणे जरुरीचे आहे. मग ज्ञानची ये वेळे झांकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नाव नडळे टेकली शांती. कारण की स्वरूप ज्ञानाच्या प्रसंगी प्रापंचिक जाणतेपणाचे दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे नदीच्या तीराला नाव टेकली असता पुढे जात नाही, तैसी जाणीव जेथन रिगे विचार मागुता पाऊली निघे तरकू आयनी नेगे अंगी जयाचा. ज्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, जेथून विचार माघारी फिरतो, ज्याची तर्कालाही वाट सापडत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. ज्ञानाहून वेगळा जो प्रपंच ते विज्ञान आहे. प्रपंच खरा आहे की कल्पना अज्ञान आहे असे तू समज. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निषेह करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायजे. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व विज्ञान नष्ट व्हावे आणि आपण केवळ ज्ञान स्वरूप होऊन राहावे. ऐसे वर्मजे गूढ ते किजेल वाक्यारूढ जेने थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. असे जे गूढ रहस्य मी तुला सांगणार आहे त्याच्या अल्पशा प्रतिपादनानेही मनाचे पूर्ण समाधान होईल. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे एकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो नदी. असे झाले म्हणजे वक्त्याचे प्रतिपादन थांबते, श्रोत्याचाही ऐकण्याचा छंद नाहीसा होतो आणि हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. मनुष्याना सहस्रेषु कच्चित दत्तती सिद्धये यतता मापी सिद्धानां कच्चिन्मा वेत्ती तत्वतः. सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच ज्ञानाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. पैगा मनुष्यांची या सहस्रशा
माझी विपाईले याची येथ दिवंसा, तैसे या दिवंसे करावू असा माझी विरळा जाणे. अर्जुना, हजारो माणसांमध्ये एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीचा छंद असतो आणि अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये माझ्या स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो. जैसा भरले या त्रिभुवना, अंतु एक एकू चांगू अर्जुना, निवडून की जे सेना लक्षवरी. ज्याप्रमाणे त्रैलोक्यात अर्जुना एकेका निधडा शूरास निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे. की तयाही पाठी, जे वेळी लोह माणसा ते घाटी, ते वेळी विजय स्त्रियांचा पाठी एकची बैसा. असे शूरवीर निवडल्यावर शस्त्रास्त्रांचे घाव सोसून त्यापैकी एखादाच वीर सैनिक विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर बसतो. तैसे आस्तेंचा महापुरी, रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीचा पैलतिरी विपाईला निगे. त्याप्रमाणे स्वरूप ज्ञान लालसेच्या महापुरात कोट्यावधी पुरुष उड्या घेतात, पण त्यातील काही थोडेच पैलतिरी पोचतात. मनवणी सामान्य गा नो हे सांगता वडील गोठी गा आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत एके. म्हणून हे कथन सामान्य नाही, याचे महत्त्व असामान्य आहे. परंतु मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो, तर तू ऐक. भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च, अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिष्ठदा. ही माझी प्रकृती पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंब छाया निजांगाची. पार्था ऐक, आपल्या देहाची जशी पडसावली पडावी, तशी ही महत्त्व वगैरे माया माझी सावली आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे ये स्तव. या मायेलाच प्रकृती हे नाव आहे. हिचे 8 प्रकार आहेत असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. हे अष्टदा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी, जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना. हिचे 8 प्रकार कोणते अशी शंका तुला येईल, तर त्याचे विवचन ऐक. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे प्रकृतीचे 8 प्रकार आहेत. अपरेयमितस्तना प्रकृतिं विद्धि मे पराम, जीवभूताना महाभावो येदम धारिते जगत. हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपरा होय, जिने हे सर्व जग धारण केले आहे. अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज. आणि या 8ची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐसी. आणि हे 8 प्रकार ज्या ठिकाणी लीन होऊन असतात, तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. ती जडाला सजीव करते, चैतन्य चेतविते. हिच्यामुळे मनात शोक मोहादी विकार उत्पन्न होतात. पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जियेचे जवळकीचे करणे, जिया अहंकाराचे निविंदाने जगाची धारिजे. हिच्या सान्निध्यामुळेच बुद्धीला ज्ञान होते व त्या बुद्धीने अहंकाराच्या कौशल्याने जगत
धारण केले आहे. यतद्योनिनी भूतानि सर्वाणि तु परधाराय अहम कृस्तस्य जगतः प्रभव प्रलयस्ततः. सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत असे जाण. ज्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मीच आहे असे समज. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जई सुळाची या अंगा घडे तई भूत सृष्टीची पडे टांकसाळ. ती सूक्ष्म पराप्रकृती म्हणजेच जीवरूप प्रकृती कौतुकाने स्थूल स्थिती धरते तेव्हा प्राणी वर्गरूपी म्हणजेच प्राणी मात्राच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. चतुर्विदू ठसा उमटू लागे आपैसा मोला तरी सरीसा परीथराची आनान. मग त्या टांकसाळीतून अंडज, स्वेदन, जारज, उद्भिज्ज अशा 4 प्रकारच्या आकृती आपोआप निर्माण होतात. त्याची किंमत सारखीच असली तरी जाती मात्र वेगवेगळ्या असतात. होती 84 लक्ष थरा एरामिती नेनिजे भांडारा भरे आदी शून्यांचा गाभारा ज्ञानयंसी. अशा 84 लक्ष योनीचे प्रकार होतात. याशिवाय मुख्य जातीमध्ये ही असंख्य पोट जाती आहेत. त्यांची गणती नाही. या प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवस टांक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीचे धरी. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची असंख्य नाणी तयार होतात. मग त्याची मोजमाप एकट्या प्रकृती मायेलाच करता येते. जे अंकुनी नाणे विस्तारी पाठी तयांची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. या नाण्यांच्या आकृतीची नीट योजना करून त्याचा प्रसार करते. तेच नाणे पुन्हा आटवून टाकते. दरम्यानच्या काळात प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक परी असो सांग उघड जैसे परी येसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. हे रूपक असो परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते. आणि प्रकृती तव माझे ठाई बिंबे येथ ज्ञान नाही मनोनी आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आणि प्रकृती जर माझ्या ठिकाणी समरस होऊन असते म्हणून या सर्व जगाचा आदी मध्य शेवट मीच आहे असे समज. मत्तः परतरम नान्य की चिद्दस्ति धनंजयम मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यात जसे सोन्याचे मणी गुंफावेत तसे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईजे मूळ तै रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. या मृगजळाचे मूळ पाहू केले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ सूर्यच आहेत. तयाची परी किरीटी या प्रकृती झाली ये सृष्टी जै उपसंहारुनी की जे लठी तै मीची आहे. त्याप्रमाणेच या प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन प्रकृती एकटीच राहते तेव्हा तिच्यात केवळ मीच दिसतो. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी वडे असे मी या विश्वदरीजे जैसे सूत्रे मनी. याप्रमाणे जगाचे उत्पत्ती स्थिती लय माझ्याच ठिकाणी होतात. दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो.
सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचा स्तुती ओविले. तैसे म्या जग धरिले, सब्बायभ्यंतरी. सोन्याचे मणी सोन्याच्या सुतात गुंफावेत, त्याप्रमाणे हे विश्व अंतर्बाह्य मीच धारण करीत असतो. रसोऽहमस्तु कौन्तेय प्रभास्मि शशी सूर्य. प्रणवाः सर्ववेदेषु शब्दके पौरुषनुषो. हे कुंतीपुत्र अर्जुना, उदकातील रस, चंद्र सूर्यातील प्रभा, वेदामधील ओंकार, आकाशातील शब्द व पुरुषातील पौरुष मीच आहे. पुण्यगंध हा पृथ्व्यां च तेजस्वामी. विभवासों जीवनं सर्वभूतेषु. तपस्सास्मि तपस्विषु. भूमीतील सुगंध, अग्नीतील तेज, सर्व प्राण्यांचे जीवन व तपस्व्याचे तप मीच आहे. म्हणून उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्य जो प्रकाशू, तो मीची जाण. म्हणून पाण्यामध्ये रस, वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधील तेज मीच आहे असे समज. तैसाजी नैसर्गिको शुद्ध, मी पृथ्वीचा ठाई गंधू. गगनी मी शब्दो, वेदी प्रणवू. त्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी असणारा शुद्ध सुगंध हा गुण, आकाशामध्ये असणारा शब्द हा गुण आणि वेदाच्या ठाई असणारा ओंकार स्वरूप प्रणव हे सर्व म्हणजे स्वाभाविक शुद्ध असा मीच होय. नराचा ठाई नरत्व, जे अहंभावीय सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोलिजत असे. मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे जे पुरुषत्व आहे, तो पराक्रम मी आहे, हे मुख्य तत्व तुला सांगत येत आहे. अग्नी ऐसे आहाच, तेजा नामाचे आहे कवच. ते परवते केली आसाच, निज तेज ते मी. तेजावर अग्नी नावाचे वरचे आवरण आहे. ते आवरण दूर केले की स्वयंसिद्ध केवल स्वरूप असे तेज मीच आहे. आणि नानाविध योनी, जन्मोती भूते त्रिभुवनी. वर्तते आहाती जीवनी आपुलाला. आणि त्रैलोक्यात नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपले विशिष्ट मार्गाने उदरनिर्वाह करीत असतात. एके पवनीची पीती, एके तृणास्तव जीती. एके अन्नाधारे राहती, जळे एके. कोणी वाराच पिऊन राहतात, कोणी गवताचा आहार घेतात, कोणी अन्नावर उपजीविका करतात, कोणी केवळ पाण्यावरच पोसले जातात. ऐसे भूताप्रती आज्ञान, जे प्रकृती वसे दिसे जीवन. ते आगवा ठाई अभिन्न, मीची एका. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार जो आहार दिसतो, त्या सर्वांमध्ये मीच अभिन्न भावाने वसत असतो. बीजमा सर्वभूतानां, विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतास्तास्मि, तेजस्ते द्विनामहम. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदी कारण ते मी आहे असे जाण. बुद्धिमंताची बुद्धी मी आहे, तेजस्वाचे तेज मी आहे. बलं बलवतां चाहं, कामराग विवर्जितं. धर्मनिरुद्ध भूतेषु, कामोस्ति भरतर्षभ. काम, अप्राप्तीची कामना आणि राग, अप्राप्तीच्या प्राप्तीनंतरचा आनंद, या दोहोंनी विरहित अशा बलवानाचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूताच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम, तो मी आहे. पै आदेचीन अवसरे, विरुडे गगनाचेनी अंकुरे. जे अंती गिळे अक्षरे, प्रणवपटीची. जे
आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्ती काळी आकाश रूपाने अंकुरले, वाढले व विश्वसंहाराच्या वेळी ओंकार रूपी पटावरती अक्षरांना अ उ म गिळून नाहीसे करते. जव हा विश्वकार असे तव हे विश्वाची सारखे दिसे. मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे. हे दृश्यमान जग आहे तोपर्यंत ते विश्वाकार दिसते, परंतु महाप्रलय काळी ते कोणत्याच आकाराचे नसते. ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज. हे हातातळी तुझ देईजत असे. अशा प्रकारे जे अनादि स्वयंसिद्ध असे विश्वबीज आहे ते मीच आहे, हे मी तुला स्पष्ट सांगतो आहे. मग उघड करुणी पांडवा, जई हे आणशील सांकीची या गावा. तई याचा उपयोग बरवा देखशील. नंतर हे चांगले नीट समजावून घेऊन तू याचा विचार करशील तर तुला कळेल की याचा चांगला उपयोग आहे. परी हे अप्रासंगिक अलाप, आता असं तू न बोलो संक्षेप. जाण तपियांचा ठाई तप, ते स्वरूप माझे. परंतु हे विषयांतर पुरे. आता तुला मी हे तत्व थोडक्यात सांगतो. तपस्व्याच्या ठिकाणी असलेले तप ते मीच आहे. बळी या माझी बळ, ते मी जाणे अढळ. बुद्धिमंती केवळ, बद्धी ते मी. बलवानातील बल, बुद्धिवानांच्या ठिकाणी असलेली बुद्धी ती मीच आहे असे निश्चित समज. भूतांच्या ठाई कामू, तो मी म्हणे आत्मा रामू. जेने अर्थास्तव धर्मू, थोरू होय. ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो आणि प्राणीमात्राच्या ठिकाणी असणारा काम तो मीच आहे असे आत्माराम म्हणजेच श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विक्राचे नि पैसे, करी किर इंद्रियेचे असी ऐसे. परी धर्मासी वेखासे, जाऊ नेदी. एरवी हा शुद्ध काम विकाराच्या फैलावाने इंद्रिय तृप्तीची कर्मे करतो, परंतु ती कर्मे धर्मास विशुद्ध जाऊ देत नाही. जे अप्रवृत्तीचा अवंटा, सांडुनी विधीची या निघे गाटा. देवीची नियमाचा दिवटा, सवे चाले. कारण की काम हा शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट टाकून विधियुक्त कर्माचरणाच्या राजमार्गाने निघतो आणि या मार्गाने जात असताना त्याच्या हाती नियमरूपी मशाल असते. कामू एशिया ओजा प्रवर्ते, मनोनी धर्मासी होय पुरते. मोक्ष तीर्थीचे मुक्ते, संसारू भोगी. अशा सावधपणाने काम विधियुक्त व्यवहार करू लागला असता धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार सुखाचा उपभोग घेतो, म्हणजे मोक्ष तीर्थातील मोतीच भोगतो. जो श्रोती गौरवांच्या मांडवी, कामसुष्टाचा वेलू वाढवी. जव कर्मफळेसी पालवी, अपवर्गी टेके. जो काम वेदाच्या थोरपणाच्या मांडवावर कर्म सृष्टीरूपी वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो, म्हणजेच वेदांनी गौरविलेले कर्माचरण मोक्षप्राप्तीपर्यंत करतो. अशा प्रकारे ओवी क्रमांक 1 ते 50 संपन्न झालेल्या आहेत.